राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. तर मंडळी, चालू आहेत प्रचंड उन्हाळ्याचे दिवस आणि इतकी काय उष्णता भडकत आहे ना. आणि भरपूर ताईंनी अशा कमेंट केल्या, दादा तळपायाची ना भरपूर अशी आग होत आहे आणि पोटामध्ये सुद्धा आग भडकत आहे. आणि मंडळी, भरपूर दादांचे असे प्रश्न होते, दादा उष्मघात होत आहे, कुठं जरी गेलो ना घाम निघत आहे, डोळ्याची आग होत आहे, तळहाताची आग होत आहे, सर्व शरीराची आगच होत आहे आणि उष्मघात भडकत आहे शरीरातून. तर मंडळी, निसर्गामध्ये भरपूर असे झाडं असतात, फक्त त्या झाडाचे आपल्याला आयुर्वेदिक फायदे माहीत नसतात. आणि मंडळी, गावची चव यूट्यूब चॅनलवर आहे ना, तुमचा दादा तुम्हाला प्रत्येक वनस्पतीचे आहे ना अतिशय महत्त्वाचे फायदे हे सांगतच असतो. मंडळी, मी तुम्हाला निसर्गातील असं एक झाड दाखवणार आहे ना. हे झाड एकच आहे, पण याचे फायदे आपल्या शरीरासाठी लाखामध्ये आहे. मंडळी, हे झाड आहे बेलाचं झाड. निसर्गामधील हे एकमेव झाड आहे. ह्या झाडाचे आपल्या शरीरासाठी लाख मोलाचे फायदे आहेत, कारण की हे झाडच आहे शिवशंकराचं. आपल्या महादेवाला याचे पानं वाहतात. मग विचार करा तुम्ही, जर आपल्या शिवशंकर भगवानला जर हे झाड आवडत असेल तर ह्या झाडाचे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचे फायदे असतील. मंडळी, आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला प्रामाणिकपणे विनंती करतो, जर मी तुम्हाला ह्या बेलाच्या पानाचे, बेलाच्या फळाचे, बेलाच्या झाडाचे, बेलाच्या मुळ्याचे जर मी तुम्हाला ह्या झाडाचे व्यवस्थित फायदे जर सांगितले ना, तर आपला व्हिडिओ चक्क 2 तासाचा होईल. इतके लाख मोलाचे फायदे आहेत ह्या आपल्या झाडापासून. आपल्या शरीरातली उष्णता असू द्या, आपल्या शरीरात असणारा उष्मघात असू द्या, आपल्या शरीरातील मूळव्याध असू द्या, कोणाकोणाचे केस पांढरे होतात कमी वयातच, आणि लहान बाळाला छातीचा त्रास असतो, कफाचा त्रास असतो, प्रचंड सर्दी खोकला भरपूर असे त्रास असतात ना, तर आपल्या शरीरामधील सर्व आजार दूर करणारं हे एकमेव झाड आहे बेलाचं झाड. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मंडळी, बघू शकता, आपल्याला हे फक्त 5 पानं तोडून घ्यायचे आहेत. हे बघा, 3, 4 आणि 5. आणि 5 पानं म्हणजे कसे, हे बघा, बेलाला असे 3 पानं असतात. तर हे 1 पान, हे 2, हे 3, असे 5 पानं तोडून घ्यायचे आहेत. आणि ह्या बेलाचे आपल्याला फळं तोडून घ्यायचे आहेत. तुम्हाला 1 फळ भेटलं, 2 फळं भेटले तरी चालतील. आणि मंडळी, तुमच्या शरीरामध्ये शुगर असू द्या, तुम्हाला बीपीचा त्रास असू द्या, वाढती साखर असू द्या, शरीराचं वाढतं कोलेस्ट्रॉल असू द्या, पोटाची चरबी असू द्या, किंवा पोटाचा मोठा घेरा असू द्या, तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचं असेल तर ह्या पानाचा तुम्हाला काढा प्यावाच लागेल, ह्या पानाचा उपयोग करावा लागेल, बेल फळाचा सुद्धा उपयोग करावा लागेल. मंडळी, जर आपल्या शरीरातून जर हजारो शेकडो जर आजार दूर करणारं कुठलं झाड असेल, कुठली वनस्पती असेल, ते फक्त आणि फक्त हे बेलाचं झाड आहे. फक्त त्या बेलाचे फायदे आहे ना आपल्याला समजले पाहिजे. तर चला, मी पानं घेतलेले आहेत आणि बेलाचे बेल फळसुद्धा घेतलेले आहेत. तर चला, आपल्याला 2 बेल फळ भेटले आहेत. आणि मंडळी, मी तर म्हणतो प्रत्येक जणाच्या आहे ना दारासमोर, घरापाशी आहे ना हे बेलाचं झाड असलंच पाहिजे. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. मंडळी, हे बेलाचे पान आणि हे बेलफळ आपल्या शिवशंकराला आहे ना अतिप्रिय आहे. तर हर हर महादेव, ओम नमः शिवाय. तर चला, मी याचा उपयोग कसा करायचा आहे ना. तर मंडळी, इतके काय उन्हाळ्याचे दिवस चालू आहे ना, पण तुमचा दादा शेतामध्ये कुठेही जरी फिरला ना दिवसभर, आपल्याला उष्णता काहीच करू शकत नाही. कारण की आमच्या गावाकडे भरपूर असे झाडं असतात, भरपूर अशा वनस्पत्या असतात, आणि त्याचा उपयोग आणि त्याचा फायदा आम्हाला हे माहीतच असतो. आता तुमच्या शहरामध्ये हे बेलाचे झाडंसुद्धा भरपूर आहेत, पण उद्यापासून तुम्ही बेलाच्या पानाचा आणि बेलफळाचा नक्की उपयोग करा. तेव्हा माझ्या जीवाला समाधान वाटेल. आणि गावची चव या यूट्यूब चॅनलवर जेवढे आपले लाडके प्रेक्षक आहेत ना, त्यांची तब्येतीची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या दादावर भरभरून असं प्रेम केलेलं आहे, त्याच्यामुळे तुमच्या दादाला खूप आनंद वाटतो. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, मला तुमच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचे आहे. कारण की भरपूर ताईंनी दादानी कमेंट केल्या, त्या भरपूर दिवसापासून दादा उष्णतेसाठी आणि उष्मघातावर तुम्ही व्हिडिओ बनवा. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. आज जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला ना, तुमच्या शरीरातून उष्णता आणि तुमच्या शरीरात असणारा उष्मघात कायमचा दूर होणार आहे. परत वर्षभर तुम्हाला उष्णताही होणार नाही आणि उष्मघातसुद्धा होणार नाही. बेलाचे पानं आणि हे बेल फळ इथं ठेवून घेतलं आपण, 1 चमचा घेतलेला आहे. आणि मंडळी, हा आहे माझा छोटासा माठ. याच्यामध्ये मी दही बनवत असतो, ताक बनवत असतो. आणि मंडळी, तुमच्या घरामध्ये जार असू द्या, हंडा असू द्या, माठ असू द्या, तुम्ही कशामध्ये जरी पाणी पित असाल, तांब्याचं भांडं असू द्या, स्टीलचं भांडं असू द्या, हंडा असू द्या, त्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता मी तुम्हाला कृती करून दाखवतो म्हणजे तुमच्या सविस्तर लक्षामध्ये येईल. हे बघा, ह्या माठामध्ये आपल्याला सकाळी ताजं ताजं पाणी भरायचं आहे. दिवस उगता हे आपण पाणी घेतलं, 1, 2, 3, 4 आणि हे 5, म्हणजे 5 त्रिक 15. हे 5 पानं घेतले आपण.
आपल्याला हे फक्त पानं स्वच्छ धुवायचे आहेत आणि मंडळी हे पानं आहेत ना आपल्याला ह्या माठामध्ये टाकून द्यायचे आहेत. हा माझा छोटा माठ आहे, घरी आमचा मोठा माठ आहे, 2 रांजणी आहे. उन्हाळ्यामध्ये आम्ही दिसाड माठामध्ये 5 पानं टाकत असतो. तर बघू शकता हे 5 पानं टाकलेले आहेत आणि हे 5 पानं आपल्याला दिवसभर या पाण्यामध्ये राहून द्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी नवीन पाणी भरायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे नवीन पानं या माठामध्ये टाकायचे आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी नवीन ताजं पाणी भरायचं आणि नवीन फ्रेश पानं त्याच्यामध्ये टाकायचे आहे. असं लगातार तुम्हाला 1 महिना करायचा आहे. मार्च महिना असू द्या, एप्रिल महिना असू द्या, मे महिना असू द्या. तुम्ही जर 1 महिनाभर हा जर उपयोग केला, तुमच्या तळपायाची आग, तुमच्या पोटातील आग, तुमच्या अवघड ठिकाणीची आग, बाथरूमची आग, डोळ्याची आग, उष्णतेची आग सगळी दूर होणार आणि उष्माघातापासून तर तुमची कायमचीच सुटका होणार. तर मंडळी बघू शकता आपलं पाणी तयार झालेलं आहे, दिवसभर तयार होणार. हे पाणी तुमच्या घरातील लहान बाळा असू द्या, तुम्ही बिंदाशा पाण्याचं सेवन करू शकता. मंडळी ह्या पानामध्ये इतके काय जबरदस्त घटक आहेत ना, मी तुम्हाला प्रथम पाणी पिऊन दाखवतो. आता हा सेपरेट माझा माठ आहे हा मंडळी, मी शेतामध्ये नेत असतो त्याच्यामुळे मी तोंड लावूनच पाणी पिणार आहे. मंडळी तुम्हाला ह्या पाण्याची चव इतकी काय छान लागणार ना, जसं काय अमृतच आहे. आणि दुसरा उपाय मंडळी, दुसरा उपाय असा असणार आहे, ह्याच माठामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता हा उपाय करताना तुम्हाला एखादा तांब्या, ग्लास किंवा असा छोटासा माठ घ्यावा लागेल. तुमच्या घरामध्ये हांडा असेल, जार असेल, मोठा माठ असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे बेलफळ आहे ना याचा उपयोग करता येणार नाही. मी याच्यातच बनवत असतो, इतकं काय छान ज्यूस बनवत असतो ना. आणि हे घेतलेलं आहे आपण बेलफळ. तर बेलफळ काय करायचं आहे, आपल्याला फोडायचं आहे. असं बघू शकता खूप सुंदर निघलेलं आहे आपलं बेलफळ, पिकलेलं आहे छान. हो. आता हे बेलफळ आपल्याला असा याच्यातला गर काढायचा आणि ह्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. कौट कसं पिकतंय तसंच पिकलेलं आहे. हो, किती छान आहे बघू शकता. हे चिकट खूप असतं बरं का. हो, याच्यात कॅल्शियम असतं, फॉस्फरस असतं, नायट्रोजन असतं. ह्या फळामध्ये भाग्यश्री कमीत कमीत 35 ते 36 घटक आहेत. संपूर्ण टाकून घ्यायचं आहे. किती छान पिकलंय हो. हो, लय छान पिकले. कसं लागणार खायला. आपण एक बेलफळ संपूर्ण या पाण्यामध्ये टाकून घेतलं आहे. बघू शकता किती पाणी स्वच्छ आहे आणि किती असं सुंदर पाणी दिसत आहे. आपल्याला असं मिक्स करायचं आहे चांगलं. मंडळी हे पाणी इतकं काय थंड झालेलं आहे ना बेलफळामुळं. जा आता माझं पिलू बिंदास. मंडळी हे जे बेलफळ आहे ना, आपल्या दिल्ली शहरामध्ये एक बेलफळ 100 रुपयाला विकतं. आपल्या गावरान शेळीचं दूध 200 रुपये ते 500 रुपये लिटर हे विकत असतं. गावरान गाईच्या तुपाला आणि दुधाला तर इतकी काय प्रचंड मागणी आहे मंडळी. आणि मंडळी आपल्या पृथ्वी तलावरून हे बेलाचे झाड आहे ना नष्ट होत चाललेले आहे. कारण की बेलफळाचं झाड हे कोणी लावत नाही. हे बेलफळ आणि बेलाचं झाड आपल्या शरीरासाठी इतकं महत्त्वाचं आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही काय करा, तुम्हाला कुठेही जर बेलफळ भेटलं ना, बेलफळ घरी घेऊन जा, याच्या बिया काढा, बिया वाळवा आणि याची लागवड नक्की करा. मी गावची चव या यूट्यूब चॅनलद्वारे मी आपल्या प्रेक्षकांना सर्वांना विनंती करतो, आजपासून किंवा उद्यापासून तुम्ही बेलफळाचा नक्की शोध घ्या. ह्या बेलफळाचं आहे ना निदान एक झाड तरी तुम्ही तुमच्या दारापुढे नक्कीच लावा. तर मंडळी मी अगोदर काय करून दाखवलं तुम्हाला, 5 पानं घेतली, ह्या माठामध्ये टाकली आणि ते 5 पानं आपल्याला दिवसभर माठामध्ये राहून द्यायचे आहेत आणि ते पाणी पिऊन घ्यायचं आहे 12 तासाच्या आत. दुसरा उपाय असा, एक बेलफळ घेतलं, ह्या पाण्यामध्ये टाकलं. फक्त आपल्याला ह्या पाण्यामध्ये अजून एक गुळाचा खडा टाकायचा आहे. मंडळी मी आता शेतामध्ये आलो आहे, माझ्याकडे गुळाचा खडा नाही. तर हा उपाय सेपरेट असणार आहे. हा उपाय सेपरेट असणार आहे. पानाचा उपयोग दुसऱ्या पद्धतीने आणि ह्या बेलफळाचा उपाय दुसऱ्या पद्धतीने असणार आहे. तर मंडळी तुम्ही काय करा, असा एक छोटासा माठ आणा. 5 जणांना पुरेल, 10 जणांना पुरेल एवढं पाणी बसलं पाहिजे. 1 कप जरी पाणी असलं तरी चालतं. 10 लिटर पाण्यामध्ये, 5 लिटर पाण्यामध्ये एक बेलफळ टाकलं तरी खूप छान. आणि छोटासा गुळाचा खडा टाका आणि असं चांगलं मिक्स करा आणि आपल्याला हे पिऊन घ्यायचं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये काय टाकू शकता, याच्यामध्ये पुदिना टाकू शकता, सब्जाचं बी टाकू शकता आणि याच्यामध्ये आहे ना तुम्ही काही जरी ॲड केलं नाही ना तरी चालेल.
मंडळी, हे पाणी बघून आहे ना माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे, कारण की तुमचा दादा हे उपाय नक्की करत असतो. आणि तुम्ही प्रथमच हे उपाय बघताना तुम्हाला त्याच्यावर थोडासा भरोसा वाटत नाही, त्याच्यावर विश्वास वाटत नाही, पण तुम्ही तुमच्या दादावर विश्वास ठेवून हे उपाय आणि हे प्रयोग तुम्ही नक्की करत जा. भाग्यश्री, पाणी तर खूपच छान आहे हा. छान आहे. हो, आपल्या प्रेक्षकांना नक्की आवडल आणि आपले प्रेक्षक हा उपाय नक्की करतील. तर मंडळी, ह्या पाण्यामुळं काय होणार आहे, थांबा आता मी थोडं पाणी पिऊन घेतो आणि मग याचे तुम्हाला फायदे सांगतो. मंडळी, मी एकरोटी का बरं जपून ठेवली, तुम्ही जर एकरोटीमध्ये पाणी पिले नाही, बघू शकता याच्यामध्ये अर्धा कप पाणी हे बसतं. आपल्याला चहासारखं गोड गोड पाणी प्यायचं आहे याच्यातलं. वा 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 मंडळी, चव आणि टेस्ट खूपच छान आहे. मंडळी, या करोटीमध्ये आपण जर किती जरी पाणी पिलो ना, याची चव खूपच छान लागते हा. वा वा. आता मंडळी, नेमकं हे बेलफळ आपल्या शरीरासाठी काय काम करतं, कसं काम करतं. आता भरपूर ताई कमेंट करत होत्या, दादा खाल्लेलं अन्न आहे ना उन्हाळ्यामध्ये पचत नाही. आणि भरपूर दादा तर असे कमेंट करतात, सकाळी उठले हो बाथरूमच होत नाही, आणि बाथरूमची तर इतकी काय प्रचंड आग होते ना. हे जे प्रश्न आहेत ना तुमचे, हे अगदी कॉमन आहेत. तुम्ही इतका दवाखाना करता, तुम्ही इतके गोळ्या औषधं घेता, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून फक्त हा एकदाच उपाय करा. तुमचं पोट कायम स्वच्छ होणार, तुमच्या पोटाचा कोटा कायमचा मोकळा होणार. तुमच्या जर आतड्याला सूज आलेली असेल, लिव्हरला सूज आलेली असेल, फुफ्फुसाचा काही त्रास असेल, छातीचा विकार असेल, कफाचा विकार असेल, तर ते सर्व आजार मुळापासून दूर करणारा हे बेलफळ. मी तर सांगू इच्छितो, ज्यांना कोणाला शुगर असेल, कोणाला मूळव्याध असेल, वाढतं कोलेस्ट्रॉल असेल, तर तुम्ही ह्या बेलफळाचा नक्की उपयोग करा. असा एकही आजार आपल्या शरीरामध्ये बाकी नाही राहत ह्या फक्त बेलफळामुळे आणि ह्या बेलाच्या पानामुळे. आपल्या शरीरातील सर्व आजार दूर करणारं हे बेलाचं पान आहे, बेलाचं फळ आहे. मग ते तुमचे कुठलेही आजार असू द्या. आता तुम्ही वेगळ्या कमेंट करतात, दादा पांढऱ्या केसासाठी काय उपाय, टाचदुखीसाठी, तळपायाच्या उष्णतेसाठी, डोळ्याची आग होत आहे, डोक्याची जळजळ होत आहे. तर मंडळी, जर तुम्हाला शरीर तुमचं व्यवस्थित ठेवायचं असेल, तर तुम्ही नक्की या बेलाच्या फळाचा उपयोग करा आणि बेलाच्या पानाचा उपयोग नक्की करा. फक्त याच्या अटी अशा आहेत, बेलाचा पानाचा उपयोग वेगळा आहे आणि बेलफळाचा उपयोग वेगळा आहे. ह्या बेलफळाचा आपल्याला सरबत बनवायचा आहे. थोडक्यात 1 लिटर पाणी घ्या किंवा 2 लिटर पाणी घ्या, याच्यामध्ये फक्त बेल टाका. मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ह्याच पाण्यामध्ये फक्त एक गुळाचा खडा टाका. याच्यात तिसरी वस्तू ॲड करायची तुम्हाला गरज नाही. हे झाले आपल्या बेलाच्या फळाचे फायदे, आणि हे पानाचे फायदे वेगळे आहेत. तुम्ही तुमच्या घरामध्ये कशातही जरी पाणी पिता असाल ना, सकाळी सकाळी हे पानं स्वच्छ धुवा, त्या पाण्यामध्ये टाका, आणि दिवसभर म्हणजे सायंकाळपर्यंत सगळं पाणी पिऊन घ्यायचं आहे आपल्याला ह्या पानाचं. म्हणजे ह्या पानामध्ये जेवढे घटक असतात ना, तेवढे घटक तुमच्या पाण्यामध्ये उतरतील आणि पाण्यातून तुमच्या शरीरामध्ये उतरतील, आणि तुमचं शरीर कायमचं निरोगी होऊन जाईल. मंडळी, तुम्ही जर ह्या बेलाचा आणि बेलाच्या पानाचा उपयोग जर केला, तर तुमचं शरीर कायमचं हे निरोगी होऊन जाणार आहे. आणि मंडळी, आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असतील, दादा ह्या पानाचा उपयोग नेमकं किती दिवस करायचा आहे. तुम्ही हा उपाय सलग 15 दिवस करा पानाचा, आणि बेलफळाचा सुद्धा उपयोग तुम्ही सलग 15 दिवस करा. तुमच्या शरीराचे आजार 100% दूर होणार. आणि हे नैसर्गिक उपाय असतात, निसर्गातील उपाय असतात. हे तुम्ही लगातार जरी करत राहिले ना, तुमच्या शरीरावर कुठलाच साईड इफेक्ट होणार नाही. आणि आता भरपूर ताईंच्या दादाच्या मनामध्ये प्रश्न असतील, कोणाला डायबिटीस असेल, कोणाला शुगर असेल, कोणाला हार्ट अटॅकचा धोका असेल, कोणाला थायरॉईड असेल, तुमचे जेवढे काय बेकार आजार आहे ना, त्या सर्व पेशंटनी हा उपाय सुरू करा. याचं काही कुठलं पथ्य नाही की बाबा दादा दम्याच्या गोळ्या चालू आहेत मग हा उपाय जमल का. अहो, हा उपाय म्हणजे आपल्या शिवशंकराचा उपाय आहे. आपल्या शिवशंकराला हे झाड प्रिय आहे, आणि तुम्ही या झाडावर विश्वास ठेवा आणि या झाडावर तुम्ही भक्ती ठेवा. हर हर महादेव म्हणा, शिवशंकराचं नाव घ्या, आणि ह्या उपायाला तुम्ही सुरुवात करा. तुमच्या फॅमिलीमध्ये सर्व महिला असू द्या, पुरुष असू द्या, तंतोतंत फिट्ट राहणार आहे. तुमच्या घरातील लोक अशी बळकट राहणार आहे, त्यांच्या ताकदी वाढणार आहे, त्यांच्या शरीरामध्ये अशी ताकद वाढणार आहे, आणि त्यांच्या शरीरामध्ये अशी नवीन ऊर्जा तयार होणार आहे फक्त ह्या उपायाने.
ते पण घरगुती आणि आयुर्वेदिक. तर चला मंडळी, मी तुम्हाला बेलाच्या पानाचे, बेलफळाचे आणि बेलाच्या झाडाचे भरपूर असे आजच्या व्हिडिओमध्ये लाख मोलाचे महत्त्व सांगितलेले आहेत आणि फायदे सांगितलेले आहेत. जर काही सांगायचं विसरलो असेल, जर मी तुम्हाला याचे फायदे सांगत असताना जर काही विसरलो असेल ना, तर तुम्हाला जर काही फायदे माहीत असतील ना, ते कमेंटद्वारे नक्की मला कळवा आणि समजून घेत जा. आणि मंडळी, तुमच्या दादाला तुम्ही समजून घेत जा. काही काही उपाय सांगताना माझ्याकडून काही सांगायचं विसरतं, चूक भूलमाप असावी. आणि कमेंटमध्ये जर तुम्ही प्रश्न विचारले तर मी कमेंटला तुम्हाला नक्कीच उत्तर देत असतो. त्याच्यामुळं कमेंट नक्की तपासत जा. तुमचे कितीही प्रश्न असू द्या, कितीही गंभीर प्रश्न असू द्या, तुम्ही जर कमेंट केली ना, मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देतच असतो. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. आजचा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, आठवणीने सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.